शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांद्याच्या भावासंदर्भातील आणि कांदा अनुदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे। शेवटपर्यंत नक्कीच बघावी विनंती। कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना राहणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे। काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघितलं कांद्याच्या भावात सध्याची जी काही कांद्याचे भाव आहेत ते थोडेफार घसरण या ठिकाणी होत आहे। कारण या ठिकाणी बघितलं बाहेर देशातील कांदा आयात करणे, त्यानंतर या ठिकाणी बघितलं कांदा व्यापारी या ठिकाणी बघितलं कवडीमोल भावाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला, आता जास्तीच्या भावाने कांदा विकला। त्याच मित्रांनो या ठिकाणी सरकार आता या ठिकाणी 35 रुपये या भावाने कांदा विकत आहे। अर्ध्या किमतीत नाफेड व एनसीपच्या माध्यमातून कांदा विक्री आहे। मेट्रो सिटी दिल्ली या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं काम होत आहे। मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून अर्ध्या किमतीत सर्वसामान्य ग्राहकांना कांदा मिळण्यासाठी या ठिकाणी काम करत आहे। आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची दुसरी अपडेट म्हणजे कांदा अनुदानासंदर्भातील महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी संघटनेने केली आहे। कांदा अनुदानापासून 12,947 शेतकरी वंचित आचारसंहितेपूर्वी तत्परतेने कांद्याची देण्याची मागणी कांदा उत्पादक संघटनेने केली आहे। जास्तीत जास्त या ठिकाणी शेतकरी इतके वंचित राहिलेले आहे। आचारसंहिता आता नुकत्याच येणाऱ्या कांदा अनुदानापासून वंचित आहे। अनुदानाची ही रक्कम संपूर्ण रक्कम विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेने केली आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बडसो माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवाय। धन्यवाद। लाईक शेअर सबस्क्राईब करून जय महाराष्ट्र धन्यवाद। आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ ही बातमी नक्कीच शेअर करायला विसरू नका। तर भेटूया, शेअर करा। धन्यवाद।